निवडणुका अनेक पाहिलेल्या आहेत. यावेळची निवडणुकी थोडीशी वेगळी आहे. किंबहुना बानुगडे पाटील साहेबांनी सांगितलं तशी कदाचित शेवटची निवडणूक होऊ शकते. आपण जागृत राहिलो, आपलं मत लोकशाही टिकवण्यासाठी, संविधान टिकवण्यासाठी वापरलं तर या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेल्या दिशेनेच हा देश चालत राहील, नाहीतर अनर्थ होण्याची शक्यता आहे. आणि या दृष्टीनं आपण सगळ्यांनी जनतेच्या दारात जाऊन लोकांना प्रबोधित करण्याची गरज आहे. आपलंच आहे, काय होतंय, मागच्या वेळी एवढी मतं पडली त्यामुळे यावेळी एवढी मतं पडतील असं गृहीत धरू नका. लोकांना मेसेज जातात, आपल्या वेळी केलेल्या कामाचे देखील मेसेज जातात आणि सांगतात की मोदी साहेबांनी हे काम केलेलं आहे. संजय बापू आपले तालुक्याचे संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष होते. त्यांनी ज्यांना पेन्शन वाटली त्यांनाही मेसेज जातात की मोदी के है. त्यामुळं प्रचार व्हॉट्सअपवर SMS वर फार जोरात झालेला आहे. त्यामुळे गृहीत धरू नका की आपण म्हणू तसं होईल. आपल्याला प्रत्येक मत घरात बसून त्याची समजूत घालून दुरुस्त, जर बिघडलेलं असेल तर दुरुस्त करायचं काम केलं पाहिजे. आणि म्हणून बूथ कमिट्यांच्या सगळ्यांनाच माझी विनंती आहे की मतदाराला गृहीत न धरता त्याच्या घराघरापर्यंत आपलं काम सुरू करा. आपल्याला 7 मेला मतदान आहे. 5 मेला मतदान प्रचार थांबेल. शेवटच्या आठवड्यात आपले बरेचसे सभांमध्ये, प्रचार सभांमध्येच वेळ जाईल. त्यामुळं आत्ता पहिला राऊंड, आज आपण मला वाटतं 9 तारखेला आहोत, 10 तारीख आणि उद्या 11 तारीख. उद्या ईदचा सण झाल्यानंतर 12 ते 17 या 5 दिवसात आपल्या बूथ कमिट्या आणि त्या गावातले नेते यांनी 12 तारखेला एकत्रित बसावं. सगळ्या बूथ कमिटीच्या सदस्यांना बोलवावं, गावातल्या सगळ्या नेत्यांना बोलवावं, महिलांना बोलवावं. शिवसेना काँग्रेस पक्षाच्या त्या गावातील नेत्यांना बोलवावं आणि प्रचार कसा करायचा याची रूपरेषा 12 किंवा 13ला आखून तयार करावी. आणि 13 पासून आपण घरटी प्रचार सुरुवात करावा. आपले उमेदवार अर्ज भरतील, 15-16ला कधीतरी ते मुहूर्त काढतील. त्यानंतर एकदा उमेदवार म्हणून झाल्यानंतर आपल्याकडे काही ठराविक गावांना भेटी देतील. सगळ्या गावांना भेटी देणं शक्य होणार नाही. त्यामुळे मोठ्या गावात लहान गावं आणण्याचा प्रयत्न केला तरी चालेल, पण त्यांना प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 3 दिवस दिले तर 18 दिवस असे गेले. साधारणपणाने 17 तारखेला त्यांनी 17 तारखेपर्यंत अर्ज भरला तर आपल्या हातात साधारणपणे पुढचे 13 दिवस राहतात आणि त्याच्या पुढचे 7 दिवस राहतात, 5 दिवस. म्हणजे साधारणपणाने 18 दिवस हे अधिकृत उमेदवार म्हणून त्यांचं काम होणार आहे. त्यामुळे सगळीकडे ते पोचतील या गैरसमजात आपण राहायला नको आणि हट्टही करायला नको. सत्यजित आबांचा स्वभाव आपल्याला माहिती आहे. आपल्याला ते काय अपरिचित नाहीत. त्यांचे वडील बाबासाहेब पाटील सरुडकर आमदार होते. फार चांगली कारकीर्द त्यांनी शाहूवाडीचे प्रतिनिधित्व करताना घालवलेली आहे. त्यानंतर सत्यजित आबा 2 वेळा तिथं विधानसभेवर निवडून आलेले. त्यांना उमेदवारी शिवसेनेचे उद्धव ठाकरे साहेब यांनी घोषित केल्यानंतर प्रचंड उत्साह शाहूवाडी पन्हाळा मतदारसंघात निर्माण झालेला आहे. आणि त्यामुळं मला खात्री आहे की शाहूवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघात चांगलं उत्तम मताधिक्य मिळेल. आपली जबाबदारी देखील आपण शाहूवाडी पन्हाळ्याच्या कमी पडणार नाही ही आपल्या सगळ्यांची आहे. पक्षाने एक जाहीरनामा काढलाय, तो फार चांगला जाहीरनामा काढलाय. त्यामध्ये महिलांना विशेष सवलती आहेत. 30 लाख नोकऱ्या केंद्र सरकारच्या रिक्त जागा आहेत त्या लगेच भरणार असं आश्वासन आहे.
त्यातल्या 50% जागा महिलांना देणार, म्हणजे 15 लाख महिलांना नोकरी देणार. आशा वर्कर आणि अंगणवाडीला केंद्र सरकार जे मानधन किंवा पैसे देतं ते दुप्पट करणार. शेतीमालाच्या किमती ठरवण्यासाठी आणि त्यांना आधारभूत किंमत देण्यासाठी नवी चांगली व्यवस्था निर्माण करणार. त्याचबरोबर आयात निर्यातीचं शेतीमालाचं धोरण आणि या बाबतीत बरेच चांगले उल्लेख त्यांनी केलेले आहेत. या देशामध्ये शहरात देखील मनरेगा नावाची योजना चालू करणार. इचलकरंजीत असेल, इस्लामपुरात असेल, आष्ट्यात असेल, कुठल्याही नगरपालिका एरियात आता मनरेगा नावाची एक वेगळी योजना ते चालू करणार आहेत. त्याचबरोबर या देशामध्ये महागाईला आळा बसण्यासाठी एक वेगळं मेकॅनिझम करणार आहेत. आज आपण जेवायला बसलो तर अन्नधान्यावर देखील टॅक्स बसवल्यामुळं आपल्या ताटात केंद्र सरकारचा प्रतिनिधी देखील 18% हिस्सा घेऊन जातो, जेवण करून जातो, अशी परिस्थिती झालेली आहे. परवा लाईटचं बिल वाढलं. 300 युनिट ज्या घरात वापरले जातात त्यांना 10,000 रुपये जास्त भरावे लागणार आहेत जास्तीचे. आणि GST 18% आहे. देशावर कर्ज 210 लाख कोटी रुपयाचं आता झालेलं आहे, जे आपल्या मनमोहन सिंगांच्या काळात 56 लाख कोटीचं होतं. आता हे कर्ज फेडण्यासाठी GST 18%ची 21% मोदी साहेबांनी निवडणुकीच्या नंतर केली तर मला आश्चर्य वाटणार नाही, कारण कर्ज फेडायचं आहे. आज तुम्हाला मी काल परवा एक कोल्हापूरला उदाहरण दिलं की तुम्हाला बँकेचे SMS येतात. राजन बापू बँकेत तुमची खाती असतील तर बँक तुम्हाला SMS पाठवते की विठ्ठल तात्या तुमच्या खात्यातनं 3,000 रुपये गेले. मग तेवढं वाईटही वाटतं आणि SMS बघावा लागतो. असे जे SMS तुम्हाला येतात ते SMS हे 18 रुपये बँक त्याला चार्ज करते. माणिकराव पाटील बाजूला बसले आहेत, बँकेचे डायरेक्टर, 18 रुपयेच आहेत. 18 रुपये जर महिन्याला तुमच्या अकाउंटमधून SMS आम्ही पाठवतो तुम्हाला म्हणून जात असतील तर 18 गुणिले 12 एवढे पैसे तुम्हाला SMS पाठवण्याचे. पैसे आपलेच, आपणच काढतो, आपणच घालतो, पण त्यांचा SMS 18 रुपये गुणिले 12. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अशी किती खाती आहेत माहिती आहे का? 50 कोटी खाती आहेत. 50 कोटी. अभिजित इंजिनियर आहे. अभिजित 50 कोटी गुणिले 18 गुणिले 12 किती पैसे झाले आम्हाला सांगा कॅल्क्युलेट करून. 50 कोटी गुणिले 12 गुणिले 18, 12 महिने आणि 18 रुपये दर महिन्याला. एवढे पैसे स्टेट बँक एक कमवते. राजारामबाबू बँक किती मिळवतात मला माहीत नाही, पण बँक ऑफ इंडिया आहे, सगळ्या नॅशनलाइज बँकेमध्ये कोट्यावधीची खाती आहेत, त्यांच्याकडून हे पैसे गोळा केले जातात. तुम्ही क्रेडिट कार्ड घेता, ATMवर जाता, पैसे काढता, क्रेडिट कार्ड घेता, पेमेंट करता. क्रेडिट कार्ड वापरलं 2% फी आहे. पैसे आपलेच. सेवेला अर्धा टक्का वगैरे जगात आहेत रेट, आपल्या देशात 2% आहेत. का तर 210 लाख कोटी रुपयाचं जे कर्ज आहे त्या कर्जात देशातल्या धनिकांना, श्रीमंतांना, उद्योगपतींना 25 लाख कोटी रुपयाच्या सवलती, कर्जमाफ्या दिलेल्या आहेत. त्यामुळं भारतीय अर्थव्यवस्थेत जो खड्डा पडलेला आहे तो भरून काढण्यासाठी या बँकांची परिस्थिती दुरुस्त व्हावी म्हणून बँकांना या सर्व्हिस चार्जेस लावायचे सगळे अधिकार देण्यात आलेले. देशात सगळ्याच गोष्टी आता महाग होतील. GSTतनं पैसे जास्त वसूल करण्याचे म्हणून एक जाहीरनामा जो आमच्या मित्रपक्षांनी काढलेला आहे त्यात त्यांनी असं आश्वासन दिलेलं आहे की GSTची व्यवस्था ही आम्ही जरा बदलू, जेणेकरून सामान्य गोरगरीब माणसाच्या दैनंदिन वापराच्या गोष्टींना काही सवलती देण्याचा प्रयत्न आपण करू. आणि म्हणून मित्रांनो, या सगळ्या गोष्टीचा विचार करा. आणखीन हळूहळू तुमचं कान डोळे उघडे आहेत, तुम्हाला आणखीन माहिती मिळेल. पण या सगळ्यातून या देशाला बाहेर काढण्याचं काम करत असताना या देशात सगळ्यात मोठा घोटाळा काय झाला आहे हे आधी मतदारांना जाऊन सांगा. मानुगडे पाटलांनी ओझरता त्याचा उल्लेख केला. कंपनीवर एक म्हणजे कायदा केला. कायदा काय केला
तर जर पक्षाला कोणी डोनेशन दिलं तर ते कळणार नाही. मग न कळण्यासाठी काय करायचं? स्टेट बँक ऑफ इंडिया एकच बँक, त्यालाच अधिकार, त्यातल्याच देशातल्या 12 शाखांना का काहीतरी अधिकार आहे. तिथं जायचं आणि त्यांच्याकडून इलेक्ट्रॉल बॉन्ड घ्यायचे, इलेक्शन बॉन्ड म्हणून, निवडणुकीसाठी पक्षाला द्यायचे, पैसे धरा असे खरेदी करायचे आणि ती एक सर्टिफिकेट मिळतं, ते आणून पक्षाला द्यायचं आणि मग पक्षाने बँकेत द्यायचं. बँक तेवढे पैसे पक्षाच्या अकाउंटवर पाठवते. म्हणजे कुणालाही कळत नाही की हे पैसे कुणी दिले. या देशामध्ये अनेक लोकांनी जे पैसे दिले त्यात सगळ्यात जास्त पैसे भारतीय जनता पक्षाला गेले. जवळपास 10,000 कोटी रुपये त्यांनी गोळा केले. गोळा करायलाही बंदी नाही, आमचं काय म्हणणं नाही, पण कसे गोळा केले ह्याच्यावर धाड टाक, ह्याला आत घाल, त्याला बाहेर काढतो म्हणून आश्वासन दे, त्याला इन्कम टॅक्सची नोटीस पाठव, ह्याला ईडीची नोटीस पाठव. सगळ्या देशातले उद्योजक घाबरून धडाधड तुरुंगात जायच्या आधी पैसे दिले, बाहेर पडल्यावर पैसे दिले आणि तुरुंगात असताना बाहेर पडण्यासाठी पैसे दिले. हे सगळं रेकॉर्डवर आल्यावर सुप्रीम कोर्ट चिडलं. सुप्रीम कोर्टाने सांगितलं ते जाहीर करा. आता जाहीर झाले. एक एक स्टोऱ्या भारताच्या, स्वतंत्र भारताच्या आयुष्यात आणि इतिहासामध्ये एवढा मोठा देशातल्या लोकांच्याकडून पैसा गोळा करण्याचा प्रसंग पहिल्यांदा आहे. आज इलेक्ट्रल बॉन्ड हा विषय वेगळा आहे, पण आम्ही ज्यावेळी करोनाच्या वेळी लोकांची मदत मागत होतो उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये, ते आम्ही मुख्यमंत्री निधीत मागवत होतो. देवेंद्र फडणवीस सांगत होते की PM रिलीफ फंडाला तुम्ही पैसे द्या, PM फंडाला. देशात प्रचंड पैसे असे गोळा केले. कुणीतरी माहिती काढली माहितीच्या अधिकारात आणि मग कोर्टात गेले. कोर्टात केंद्र सरकारने सांगितलेलं आहे की PM रिलीफ फंडाशी आमचा काही संबंध नाही. म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री निधीला, सरकारी मुख्यमंत्री निधीला पैसे मागत होते आणि दिल्लीचे नेते एका खाजगी ट्रस्टला पैसे गोळा करण्यात व्यग्र होते आणि त्यातून त्यांनी खाजगी संस्थेत जे पैसे गोळा केले तेही असेच काही हजार कोटी रुपयाचे. त्यामुळे सत्यजित आबा, तुमची पुढची लोकसभेतली भाषणं याच्यावरच होणार आहेत. तुम्हाला याच्यावर बोलावं लागेल आणि तुम्ही बोलणार का नाही याची आम्हाला खात्री द्या, मग आम्ही तुम्हाला पूर्ण बिनशर्त पाठिंबा द्यायला तयार आहे. सांगण्याचा मुद्दा असा की बऱ्याच गोष्टी आहेत सांगण्यासारख्या. आपण सगळे क्रियाशील कार्यकर्ते आहात. मी मगाशी सांगितलं सुरुवातीला तसं बूथवर प्रभावीपणाने काम करण्याची जबाबदारी आपली आहे. मी महाराष्ट्रात आपण 10 ठिकाणी लोकसभेच्या जागा लढवतोय. मी गेले काही दिवस शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या जागा वाटपाच्या अनेक बैठकात होतो. आपण महाराष्ट्रामध्ये आपल्या 4 जागा असून फक्त 10 जागांवर आपण आग्रह धरला, 12 जागांवर. पण ही आघाडी व्हावी म्हणून आम्ही माघार घेतली. 2 जागा सोडल्या, 2-3 जागा सोडल्या. विदर्भातले तिकडं भंडारा, गोंदिया आणि अमरावती या आपण लढणाऱ्या जागा आणि ईशान्यपूर्व मुंबईतल्या अशा 3 जागा आपण सोडल्या. शेवटी आघाडी करत असताना कुठंतरी सामोपचार, समजूतदारपणा घ्यावा लागतो. अलीकडं मी सांगलीतली बरीच विधानं वेगळ्या सोशल मीडियात वाचतोय. सांगलीची जागा आपण नव्हती मागितली. मला ज्या 13 जागा मागायचा आदेश पवार साहेबांनी दिलेला त्या 13 जागा पुरती मर्यादित आपण चर्चा केली. M24 लाईव्ह चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा. विशेष बातमी, घडामोडी व नाविन्यपूर्ण बातमीसाठी